नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेची धुरा यशस्वीरित्या संपूर्ण भारतभर पुढे नेणाऱ्या पेशव्यांच्या इतिहासातील महत्त्वाचे पान म्हणजे श्रीमंत नाना फडणवीस. पानिपतच्या लढाईनंतर सुमारे 60 वर्ष ज्यांनी शरसीन राज्य राक्षसांच्या यादीत मानाचे स्थान लाभलेले हे एक अफाट बुद्धिमान आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्व. आज अशा या पाणेदार व्यक्तीचे वंशज म्हणताना आम्हा मेणोलीकर बंधूंना खूप अभिमान वाटतो. पेशवाईचा इतिहास लाभलेला आमचा मेणोली येथे नाना फडणवीस वाडा आणि कृष्णा नदीचा घाट हा पारनेर महाबळेश्वर रस्त्यावरील वाईपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. 250 वर्ष वाड्याचे हे वैभव अजून पुढे 250 वर्ष असेच अबाधित राहावे या हेतूने आम्ही मेणोलीकर फडणवीस बंधूंनी वाड्याच्या जीर्णोद्धाराचे म्हणजे रिस्टोरेशनचे कार्य हाती घेतलेले आहे. याची मुहूर्तमेढ सुमारे 15 वर्षापूर्वी घाटावरच्या मेणेश्वर मंदिरात नानांनी त्या काळी सुरू केलेल्या महाशिवरात्रीचा उत्सव पुनरुज्जीवित करून रोवली गेली. हा आमचा वाडा म्हणजे पेशवाईकालीन स्थापत्यशास्त्र, भित्तिचित्र, थोर इतिहास आणि मोडी लिपी दप्तर यात एकत्रितपणे उत्तम नमुना आहे. अशा या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या वस्तूची उत्तम रीतीने मूळ स्वरूपाला कुठेही धक्का न लावता जपणूक व्हावी या आमच्या प्रबळ इच्छेतून आम्ही वाड्याच्या जीर्णोद्धाराचे काम 3 टप्प्यात करण्याचे योजले आहे. आपणास सांगण्यात अत्यंत आनंद होतो आहे की या कार्याच्या योजनेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण पाडलेला आहे. या आमच्या कार्यात आम्हाला इतिहासप्रेमी तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. या प्रकल्पासाठी अर्थात फार मोठ्या प्रमाणात अर्थबळही लागतंय. आम्ही मेणोलीकर फडणवीस कुटुंब या आपापल्या परीने हातभार लावत आहोत. आज पर्यटक वाड्याला भेट देऊन हा वाडा पाहू शकतात. आपल्याला माहिती देण्यासाठी प्रशिक्षित गाईड उपलब्ध आहे. वाड्याची प्रमुख आकर्षण म्हणजे दिल्ली दरवाजा, नगारखाना, बुरुज, गणेश चौक, दगडी कारंज, हळदी कुंकू चौक, मेणोली दप्तर, लाकडी कोरीवकाम हे सर्व पाहताना आपण निश्चितच पेशवाई काळाची आठवण तुम्हाला करून देईल. आजच्या नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशवाईपर्यंत इतिहास कळावा. श्रीमंत नाना फडणवीस यांच्या योगदानाची सर्वांना खऱ्या अर्थाने ओळख व्हावी. तसेच वाड्याच्या भव्यता व उत्तम पेशवेकालीन स्थापत्यशास्त्र याची सन्मानाने जपणूक व्हावी हाच आमच्या या कार्यामध्ये हेतू आहे. आपल्यासारख्या उत्साही पर्यटकाने वाड्याला दिलेली भेट ही नक्कीच आमच्या ऐतिहासिक वारसा जपण्याच्या प्रयत्नांना दिलेली पोचपावती असेल. आपण दिलेली भेट आम्हाला पुढील 2 टप्प्यातील कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी प्रेरणा देईल यात शंकाच नाही.